हॅलो नमस्कार राम राम मंडळी, मी गोकुळ. तर स्वागत आहे आपल्या आदिवासी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, विषय असा होता की खूप सारा पाऊस झाला, दिवस उघडला म्हणलं आपण चाललो होतो आता कामावर. नांदगाव तालुक्यामध्ये इतका पाऊस झाला होता की मित्रांनो, डायरेक्ट फुल भरले होते बरं का. बांधारे वगैरे सगळे फुल भरले होते मित्रांनो. कधी एवढी मोठी नर्सरी होती ना, त्याच्यामध्ये मी राहतो कामाला बरं का. आणि मी पण चाललो होतो बांधणी बरं का. लोकांचे राहणं थोडं नर्सरी मध्ये आल्यावर नाही आपल्याला पट्टे बांधायचे होते बरं का. सगळे पाऊस आलेला होता त्याच्यामुळे सगळे पट्टे खाली सोडेल होते बरं का. सगळे पट्टे आपल्याला वरती बांधायचे होते बरं का. सगळे पिवळे पट्टे दिसू राहिले ते बांधायचे बरं का. आता आपल्याला पिवळ्या पट्ट्यामध्ये ना तांबाट्याचं रोप होतं बरं का. तुम्हाला दाखवतो, चला बघू शकता मित्रांनो. एवढं सारं रोप आहे तांबाट्याचं बरं. मला काय माहित नाही कोणची व्हरायटी, चला मी तुम्हाला दाखवतो पोस्टर पण बघू शकता मित्रांनो. असे तांबाटे बरं का. तर मित्रांनो, कोणाला रोप लागत असेल तर आपल्याकडे सगळे व्हरायटी मिळून जाईल बरं का. आपले ना सगळे पट्टे बांधून चालते बरं का. आणि ना इतकं कस्टमर येलो होतं सकाळी सकाळी बास्करी. सगळे ना आपले शेतकरी भाऊ होते बरं का. आपले मित्रांनो सगळे कस्टमर गेलते बरं का. ना आपल्याला ना वांग्याचे रोप आहे ना सुईनं लावायचं होतं. ट्रे ना त्याचे एक ट्रे करायचं होतं बरं का आपल्याला. फायनली मित्रांनो आपल्याला सुट्टी होती बरं का 6 वाजेला. आपण चालू होतो बरं का आपल्या घरी. जाता ना असं वातावरण पाहायला भेटलं ना पाण्याचं बास्करी. तर मित्रांनो, आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.